दिली तुम्हाला ज्यावेळेस आपण कन्सल्टेशनच्या माध्यमातून तुम्ही आता उत्पादन होऊन काय काय साध्य केले सांगा. नाही तर कसं माहित आहे का, पहिलं काय होत होतं, एकरी मला लय झालं 10 टन 11 टन 9 टन असं एवढं उत्पन्न एकरी भेटत होतं. आता दोन्ही प्लॉट मिळून माझे 2.5 एकरचं प्लॉट आहे, म्हणजे 1300 आणि 1200 बुड किंवा म्हणजे 1.25 एकरचे दोन्ही प्लॉट आहेत. तर दोन्ही मध्ये आता सध्याला दोन्ही प्लॉट मध्ये मिळून 35 टनाच्या जवळपास दोन्ही म्हणून मिळून आपल्याला उत्पन्न भेटतंय. आणि त्याच्यामधून आता बेनिफिट भरपूर काय भेटतंय. मग शेवटी माल मोम्याच पडणं असेल किंवा नाही, मॅन्युफॅक्चरेशन कधीच झालेलं नाही. कधी मनी म्हणजे आपलं मऊ पडत नाहीत माल, एकदम शेवटच्या टप्प्यापर्यंत एकदम हार्ड माल राहतो व्यवस्थित एकदम. आता शेतकऱ्यांना काय सांगाल, आता आपण जे एप्रिल 6 दरम्यान नॉर्मल एक शेड्यूल पीडीएफ तयार केलेला आहे, आपण ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्या शेतकऱ्यांना साधारण कमी किमतीमध्ये आपण हे पीडीएफ झेरॉक्स काढून त्यांनी वापरावं, आणि ज्यांनी वापरले त्यांना यावर्षी घड जिरणे अथवा घड न लागणे अशी समस्या जाणवली नाही. त्यांना खुडे करावे लागले अक्षरशः प्लॉट मध्ये. अशा कंडिशनला मग तुम्ही शेतकऱ्यांना थोडस तुमच्या माध्यमातून सांगितलं तर बरं होईल की बाबा लांबचे शेतकरी असतात, ई बुकच्या माध्यमातून त्यांना फायदा होईल आणि नाममात्र कमी किमतीमध्ये आपण ते ई बुक ठेवणार आहोत. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे, फार्मिंग क्रॉप केअर जे आहे याच्यातर्फे जर तुम्ही घेतलं म्हणजे शेतकऱ्याला की त्याचा फायदाच होणार आहे की बाबा, जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे, शेतकऱ्याचा फायदाच करू शकतो. मग फार्मिंग क्रॉप केअर तर्फे जर तुम्ही घेतलं हे पीडीएफ घेऊन जर कमी अल्प दरामध्ये त्याने करत आहेत तर तुम्ही घेतलं तर साध्य होईल असं माझं मत आहे. धन्यवाद. धन्यवाद आपण दिलेल्या या छोट्याशा मुलाखतीबद्दल. आणि आपण अशाच पद्धतीने आपल्या द्राक्ष बागेमध्ये आजपर्यंत आपली द्राक्ष बाग फेल गेली नाही, आणि यापुढेही आपण जोपर्यंत आपल्या द्राक्ष बागा आहेत तोपर्यंत आपण नक्कीच उत्पादन काढत राहू, ही हमी तुम्हाला मी माझ्या फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून देतो. आजच्या बाईट बद्दल थँक्यू. धन्यवाद.